बटाट्याचा पराठा बनवण्यासाठी 4-5 बटाटे घ्या, 1 चमचा लाल तिखट टाका, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, जिरा पावडर आणि कोथिंबीर टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। ह्याच्यासाठी 4-5 मीडियम साईजचे बटाटे उकडून त्याला किसणीने किसून घेतले, जेणेकरून त्याचे गाठी लाटताना फुटणार नाही म्हणून किसून घ्यायचं अगोदर। आणि त्याच्यानंतर हे सगळं साहित्य टाकायचं आणि सगळं मिश्रण एकजीव करून तयार करून घ्यायचं। सारण सगळं मिक्स झाल्यानंतर गोळा बनवून घ्या। आणि गोळा कधीही करताना ना वरून पातळ करायची, खालची बाजू जाड ठेवायची, जेणेकरून आपला ते आतलं सारण ना फुटत नाही। अशा प्रकारे सारण भरताना थोडंसं हाताला पीठ लावून घ्या, जेणेकरून ते सारण आपल्याला हाताला चिकटणार नाही। असं बंद करून घ्या व्यवस्थित। एकसारखं हळूहळू लाटून घ्या। लाटून झालेला आहे। आता तूप टाकून घ्या थोडं, तुमच्याकडे तेल असेल तर तेल टाका, तूप असेल तर तूप टाका। दोन्ही बाजू चांगली भाजून घ्या। दुसऱ्या बाजूला तूप लावून घ्या। दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित भाजून घेतल्यावर पराठा बघा किती छान फुगतोय आणि खायला पण छान लागतो व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर। तर हा आपला तयार झाला आलू पराठा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।